त्या कुटुंबासाठी सांत्वनाची प्रार्थना करणं ही आवश्यक आहे आणि म्हणून आपण ती प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे अनेक जण आजारी आहेत, अनेक सेवक, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तजन मंडळीतले सदस्य, त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करावी की प्रभूने त्यांना चांगलं आरोग्य द्यावं. त्याचप्रमाणे विशेष प्रार्थना विनंती आहे. कुर्डवाडी या ठिकाणी पास्टर डेव्हिड बागुल आणि पाळकी निभायचे आहेत. सौ निर्मला ताई डेव्हिड बागुल यांच्यासाठी प्रार्थना करणे, प्रभूने त्यांना चांगलं आरोग्य द्यावं म्हणून सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. आपण सर्वजण स्वतःची काळजी घ्या. आणि विशेष म्हणजे जी आपली लिंक आहे, ही लिंक आपण फॉरवर्ड लोकांना करू नये तर ते शेअर करायचे, यासाठी की जास्तीत जास्त लोक देवाचं वचन जे आहे ते ऐकतील, अनेक जण त्यापासून आशीर्वादित होतील आणि आत्मे जिंकण्याच्या कार्यामध्ये जे याला शेअर करतील त्याचा आशीर्वाद प्रभू त्यांच्या जीवनामध्ये देईल. तसंच या मिनिस्ट्रीमध्ये असलेले सर्व सेवक जे आहे, या सेवकांसाठी ज्या काही आवश्यकता आहे त्याची पूर्तता होणं ही महत्वाची गोष्ट आहे म्हणून आपण प्रार्थना करा. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की देवाच्या कार्यासाठी, सेवेसाठी सहाय्य करावं, तर आपण आर्थिक सहाय्य करू शकता आणि माझ्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. प्रभू निश्चितच आपल्याला त्याच्यातून सुद्धा आशीर्वाद देईल, कारण आपण सेवकांना जर मदत करतो तो सेवकांच्या द्वारे जी सेवा आहे त्या सेवेला आपण मदत करतो, हे लक्षामध्ये असू द्या. सेवेसाठी मदत करतो म्हणजे आपण सेवकांना मदत करतो, हे सुद्धा लक्षात असू द्या. म्हणजे कुठल्याही मार्गाने उद्देश कोणताही असू द्या, आपला सेवकासाठीची मदत असू द्या किंवा सेवेसाठीची असू द्या, आपण करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्यामधूनच देवाचं जे कार्य आहे, सुवार्ता पसरवाचं जे कार्य आहे, ते कार्य पुढे होत असतं. त्या सर्व गोष्टी आहेत, याकडे आपण बारकाने लक्ष देऊया, त्याप्रमाणे आपण सर्व. त्याचप्रमाणे आपल्या ज्या प्रेयर पॉईंटच्या प्रार्थना सभा आहे, अनेकांनी विचारलं ह्या कधी असतात, तर जी लिंक आपल्याला पाठविण्यात येत असते त्या लिंकला सेव्ह करून ठेवा आणि तीच लिंक, तोच पासवर्ड सुद्धा आपला असतो. झूमची जर मीटिंग असेल तर तोच पासवर्ड आहे, तीच लिंक आहे. फेसबुकला ऑनलाईनची असेल तर तीच लिंक आहे. रविवार आणि शुक्रवार आपण फेसबुकवर ऑनलाईन आराधना आणि विशेष प्रार्थना सभा घेत असतो. आरोग्याची सभा असते ती. मंगळवार आणि बुधवार झूमच्या माध्यमातून कॉटेजपेड आणि आध्यात्मिक उन्नती जी आहे, आध्यात्मिक समंजसपणा जो आहे त्याविषयीची ती प्रार्थना असते. आणि म्हणून आपण स्वतः वेळेवर त्या ठिकाणी येऊया. अनेकांना सुद्धा आपण सांगूया. फक्त प्रश्न येतो की ज्या वेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेस आपण जास्त काही करू शकतो. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सहभागी व्हा, प्रार्थनेमध्ये तत्पर असा. प्रभू निश्चितच आपल्याला आशीर्वादाने आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ आणि स्वर्गीय प्रभू, तुला मनापासून धन्यवाद देतो, स्तुती करतो यासाठी की प्रिय बाप्पा, आजचा हा जो दिवस आहे तो आम्हाला दाखवलेला आहेस. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करीत आहोत की जे वचन तू आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे त्या वचनातून तू आमच्याशी बोल. आणि प्रिय परमेश्वर, आमची आध्यात्मिक उन्नती जी आहे ती आमची उन्नती होते. सर्व काही तुझ्या हातात असू दे. ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावात करतो म्हणून तू ऐकते. आमेन. प्रियानो, प्रभूने आपल्याला खरोखर हा सुंदर समय दिलेला आहे आणि म्हणून आपण एकत्रित जमू शकलो. आपला जो विषय आहे त्या विषयाच्या अनुसार आपण पुढे जाणार आहोत. आपली जे झूम मधील प्रेयर असे त्याला आपण एक विषय दिला की स्पिरिच्युअल मॅच्युरिटी, आध्यात्मिक समंजसपणा. आणि हा फार महत्वाचा आहे, फार म्हणजे फार महत्वाचा आहे. आध्यात्मिक समंजसपणा जर आपल्यामध्ये आला तर आपण पुष्कळ काही देवाचं कार्य आहे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या करू शकतो. कारण अनेक जण असे आहेत की त्यांना हे माहिती नाहीये की देवाचं कार्य हे कसं असतं. जसं मी सूचना जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की सेवेसाठी किंवा सेवकासाठी म्हणजे पालकांसाठी कोणालाही आपण मदत केली, सहकार्य केलं
तर त्याच्यातून सेवाच घडत असते. पण अनेक लोकांच्या डोक्यामध्ये फक्त असं असतं की पालकांना द्यायचं नाही तर सेवेला द्यायचं. सेवेला दिलं तर सेवा करण्यासाठी पाळकच त्या ठिकाणी लागतात. काही लोकांचं असं असतं, नाही सेवेला नको, तिथं भरपूर पैसा आपण पाळकाला देऊया. पाळकांना जरी दिलं तरी पाळकांच्या द्वारे सेवाच होत असते. फक्त एवढंच की आपली आध्यात्मिक समज जी आहे की समंजसपणा जो आहे हा फार महत्वाचा आहे. काही दिवसापासून एक विषय असा चाललेला होता. 2-3 लोकांपासून एक विषय हा आला होता. प्रभुभोजन ह्याच्याविषयी सुद्धा विषय झाला की प्रभुभोजन कुठं घ्यायचं, आणि मग काही जण म्हटलं की ते चर्चमध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर आराधना कुठे घ्यायची, तर चर्चमध्ये घ्यायची. काही जणांचं असं मत होतं की चर्च बिल्डिंग असेल तर त्या ठिकाणी सर्व गोष्टी आहेत. तर असे हे प्रश्न आहेत अनेकांचे. याचं उत्तर जे आहे, हा एक विचार आपण करायचा आहे. कोणता विचार करायचा आहे की जर समजा आपल्याकडे जागा नसेल तर आपण आराधना घ्यायची नाही का, किंवा प्रभुभोजन आपण घ्यायचं नाही का, किंवा विधी जे आहेत त्या विधी आपण करायच्या नाहीत का, चर्च बिल्डिंग असल्यावरच आपण ह्या गोष्टी करायच्या का. त्यामुळे हे लक्षात ठेवा की सुरुवात जी असते ती एका व्यक्तीपासून होते, आणि त्या व्यक्तीपासून सुरुवात होत असताना त्याची वाढ पुढे होत असते, आणि मग जशी गरज निर्माण होते तर ती जी गरज आहे ती सर्वजण मिळून त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. आता ज्यांचं असा हा प्रश्न असतो की चर्च बिल्डिंगच्या विषयी किंवा चर्च विषय किंवा एक वेगळ्या जागेविषयी, तर त्या ठिकाणी जाण्यासाठी येणारा जो पैसा आहे हा पैसा कुठून येणार, हा पैसा कुठून येणार? तर प्रियांनो, ज्यावेळेस आपण आध्यात्मिक समंजसपणा ज्याला म्हटलेला आहे, ह्या आध्यात्मिक समंजसपणामध्ये वाढतो, आपली आध्यात्मिक उन्नती ज्यावेळेस होती, त्यावेळेस आपल्याला सेवेचे जे प्रकार आहे ते प्रकार समजतात. आणि मग जर समजा आपल्याला प्रेरणा झाली की ही सेवा पुढे जावं, तर आपण त्या सेवेसाठी काय करू शकतो, आर्थिक सहाय्य देऊ शकतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेस सुद्धा आपल्याला माहिती आहे की तो एक अधिकारी होता, त्या शिष्याने सांगितलं की त्याने आपल्यासाठी आराधनालय बांधून दिलेले आहे. सेवेसाठी, आराधनेसाठी जे काही करायचं त्यासाठी अनेक जण तयार होऊ शकतात, पण त्याच्यासाठी आध्यात्मिक समंजसपणा हा पुढे यायला पाहिजे. आणि जर आपण म्हटलं की नाही, प्रार्थना मंदिरच पाहिजे किंवा चर्च बिल्डिंगच पाहिजे तरच त्याच्यामध्ये, तर जर समजा ते नसेल तर मग आपण बंद करायचं का सर्व गोष्टी. एक मराठीमध्ये म्हण आहे की खाईल तर तुपाशीच नाही तर उपाशी. ख्रिस्ती जीवन असं नाही. ख्रिस्ती जीवनाची सुरुवात ही आपल्यापासून आहे. देवाच्या कार्याची सुरुवात ही आपल्यापासून आहे. आज आपण त्याच्यासाठीच हा एक विषय घेतला की पुनरुत्थान ह्या विषयातून आपण पाहत असताना आपले डोळे उघडणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस पर्यंत आपले डोळे उघडले जाईल त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टी समजल्या जाते, अनेक गोष्टीचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. आणि म्हणून आपले डोळे, आध्यात्मिक डोळे उघडणं ही फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपले डोळे आहेत परंतु आपल्याला काही दिसत नसतं. आता या ठिकाणी आपण लुकऋष्य वर्तमान याचा 24 अध्याय आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 16 वचन इथं म्हटलेलं आहे, 15 आणि 16. असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. पुनरुत्थानाचा येशू त्यांच्या बरोबर चालू लागला, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याला ओळखू नये म्हणून जणू काय त्यांचे डोळे बंद करण्यात आले. त्यांचे डोळे, डोळे या ठिकाणी ते लोक चालत होते, सर्व काही ते पाहत होते, त्यांच्यासोबत एक व्यक्ती आहे हे सुद्धा त्यांना माहिती होतं, परंतु त्याला त्यांनी नीट ओळखलं. त्यांचे ते जे डोळे होते ते डोळे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू शकले नाही, बाकी सगळ्या गोष्टी
त्यांना कळायला. आणि प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो की आज सुद्धा असे बरेच जण आहेत की जे चालतात, वागतात, वावरतात, चर्चा करतात ख्रिस्ताविषयीची, ख्रिस्ती जीवनाविषयीची, सर्वजण. पण ख्रिस्त त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या सोबत चालत आहे, हे ते ओळखू शकत नाही. आणि जे ओळखू शकत नाहीये तेच लोक काय करतात, या अशा बाकीच्या प्रश्नांना काय करतात, त्या ठिकाणी प्राधान्य देतात. आणि ते प्रश्न म्हणजे हे की ज्या प्रश्नाला काहीच अर्थ नसतो, ज्या प्रश्नाच्या द्वारे देवाच्या कार्यामध्ये अडखळण होत असतं. बरेच जण असे आहेत प्रियांनो की ते देवाच्या कार्यासाठी मनापासून तयार असतात, ते पुढे येत असतात, परंतु ज्यांचे डोळे आंधळे आहेत ते लोक काय करतात, ज्या पद्धतीने प्रश्न निर्माण करतात त्या प्रश्नांमुळं ज्यांची डोळे उघडलेले आहेत किंवा जे देवासाठी पुढे आहेत ते पाठीमागे येतात, ते पाठीमागे येतात. एक प्रश्न जे आपल्याला अर्पण करायचे किंवा जे द्यायचं आहे त्यामध्ये विभागणी सुद्धा आहे, पण ते देण्यासाठी उद्देश आपला काय आहे, उद्देश काय. आणि बरेच जण काय करतात, देव आणि सेवक याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दुरावा निर्माण करतात, दोघांच्या विषयी वेगळ्या पद्धतीने ते लोक मत प्रदर्शन करतात. तर प्रियांनो, एक लक्षात ठेवायचं की देवाचं कार्य आपल्याला करायचं आहे, देवाचं कार्य जर आपल्याला करायचं आहे तर देवाला देणं किंवा सेवकांना देणं ही एक गोष्ट आहे. आता आताच्या काळामध्ये प्रश्न असा आहे, संस्था जिथं म्हटलेला आहे त्या संस्थेतील सर्व संस्था नाही पण काही संस्थेचे काही नियम जे आहेत त्या नियमाच्या आधारे अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे बराचसा प्रश्न पडलेला आहे. आपल्याला देवाचं कार्य करायचं आहे, देवाची सेवा करायची, देवाला ओळखायचं आहे. त्याच्या पुनरुत्थानामध्ये आपले जे डोळे आहेत हे डोळे उघडणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि डोळे ज्यावेळेस आपले उघडले जाईल त्यावेळेस आपण ख्रिस्ताला ओळखू, आणि ख्रिस्ताला ओळखल्यानंतर ख्रिस्ताने जे आपल्याला सांगितलेलं आहे, जी शिकवण त्याने आपल्याला दिलेलं आहे, जे आज्ञा त्याने दिलेली आहे, जे मार्गदर्शन त्याने दिलेलं आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण करू शकतो. मग असे जे काही तात्विक प्रश्न आहेत ते आपल्या समोर येत नाहीये. सहज काहीच असे म्हणतात, सहज म्हणतात की नाही चर्च बिल्डिंग असले तर अशा अशा गोष्टी आपल्याला करता येईल किंवा करायच्या आहेत, प्रभू भोजन किंवा लग्न कार्य विधी याच्या सगळ्या गोष्टी आहेत, मान्य या सर्व गोष्टी आहेत. व तो प्रियानो, चर्च उभा करण्यासाठी जागा आणि किंवा चर्च बिल्डिंग किंवा एक रेडीमेड हॉल सुद्धा घ्यायचा असेल तर त्यासाठी पैशांची गरज असते. मग हे जे पैसे आहेत हे पैसे कसे येणार, कुठून येणार? पवित्र शास्त्रातला जो एक अभ्यास आहे किंवा त्याची जी सखोलता आहे आणि आध्यात्मिक समंजसपणा जो आहे, हा समंजसपणा ज्यावेळेस आमच्यामध्ये येतो त्यावेळेस आम्हाला समजतं की मंदिर बांधण्यासाठी, मंदिराची पुनर्उभारणी करण्यासाठी अनेकांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. कोणी मदत केलेली आहे? तर त्याच लोकांनी मदत केलेली आहे. आणि बाकीचे जे बाहेरचे आहेत ज्यांना असं वाटलं की आपण ह्याला मदत करावं तर त्यांनी केलं, त्याच लोकांनी. आणि पुढच्या वेळेस आपण पाहणार आहोत की कोण मदत करत आहे, कोण त्याच्यामध्ये आहे. प्रियांनो, यासाठी आपल्याला आध्यात्मिक जे आपले नेत्र आहेत हे उघडणं ही फार महत्वाची गोष्ट आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. जर समजा आपले आध्यात्मिक नेत्र उघडले नाही, जर समजा आपले आध्यात्मिक नेत्र उघडले नाही तर काय होणार आहे? तर असे होणार आहे की देवाचं जे कार्य आहे त्या
कार्यासाठी, त्या कार्यासाठी आपण पुढे येऊ शकत नाही. ते कार्य आपण पुढे नेऊ शकत नाहीये, हे लक्षामध्ये ठेवा. ते कार्य आपण पुढे नेऊ शकत नाही. आणि म्हणून आपण हे लक्षामध्ये ठेवायचं की जर देवाचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल, देवाचं कार्य वाढवायचं असेल, तर त्याची जी सुरुवात आहे ती आपल्यापासून व्हायला पाहिजे. आणि आपल्यापासून सुरुवात जर व्हायला पाहिजे तर आपण स्वतः आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे, या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण पुढे यायला पाहिजे. आपली आध्यात्मिक उन्नती म्हटलेलं आहे, ती उन्नती आपण करून घ्यायला पाहिजे. तो सुंदर प्रियांनो, असं हे आपल्यासाठी परमेश्वराचं मार्गदर्शन आहे. आता आपण पाहणार आहोत आणखी पुढे की उत्पत्तीचं पुस्तक याचा 21 अध्याय आणि 19 वचन, त्या ठिकाणी सुद्धा पाहतो की डोळे उघडले आणि पाण्याचा झरा जो आहे तो दिसला. कोणाला दिसला? तर हागारेला दिसला. म्हणजे प्रियांनो, नेत्र आहेत, डोळे आहेत, परंतु काही अशा गोष्टी आहेत की ते त्या ठिकाणी दिसत नाही. त्याचप्रमाणे आपण पाहतो उत्पत्ती 3:7 मध्ये म्हटलं की आदाम आणि हवेचे डोळे उघडले, त्या उभयतांचे डोळे उघडले. मग त्याच्या अगोदर ते आंधळे होते का? नव्हते. हागार आंधळी होती का अगोदर? नव्हती. इथं गणना 22:31 मध्ये पाहतो बलामाचे डोळे उघडले, परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले. मग त्याच्या अगोदर तो आंधळा होता का? नव्हता. त्याचप्रमाणे दुसरे राजे 6:17 अलिशाने प्रार्थना केली आणि त्या सेवकाचे डोळे उघडले. त्याच्यानंतर दुसरे राजे 6:20 शत्रूंचे डोळे उघडले गेले. म्हणजे डोळे हे जे आहे, हे आध्यात्मिक डोळे उघडणं ही फार महत्वाचे आहे. आध्यात्मिक नेत्र उघडणं महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आपल्याला जे प्राप्त झालं, तर आपले जे आध्यात्मिक नेत्र आहे त्याची एक ओळख ज्याला म्हटलेलं आहे, ती ओळख त्याच्यामध्ये की आपण आहोत, जिवंत आहोत, आपण पाहतो डोळ्याने, परंतु जे आपल्यासाठी उपयुक्त आहे आध्यात्मिक जीवनामध्ये, आपला नाश होऊ नये, आपण पडू नये, किंवा देव आपली काळजी घेतो, अशा ज्या काही गोष्टी आहेत, हे आध्यात्मिक नेत्र, हे नेत्र त्यासाठी आहे आणि ते उघडणं महत्वाची गोष्ट आहे. आणि मग प्रियांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला पाहिजे तर स्तोत्र 119:18 मध्ये एक प्रार्थना म्हटली की तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडेल. नेत्र उघडणं, यासाठी आपल्याला प्रार्थना करायची, आध्यात्मिक नेत्र उघडण्यासाठी प्रार्थना करायची. आणि मग प्रियांनो, या समयाला आपण तो विचार करूया की आपण विश्वासी आहोत, आपण देवाची लेकरं आहोत, पण आपलं आध्यात्मिक जे नेत्र म्हटलेलं आहे ते उघडलेलं आहे का नाही, याचा आपण विचार करूया. आणि जोपर्यंत आध्यात्मिक नेत्र आपले उघडत नाही, तोपर्यंत देव आपल्या सोबत आहे, देव आपली काळजी घेतो, देवाचं सामर्थ्य जे आहे ते आपल्याला कळत नाही. आणि याच्यासाठी आपण प्रार्थना करायची. आध्यात्मिक समंजसपणा, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी जी आहे, ही मॅच्युरिटी याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा येत असते. परमेश्वर आपल्याला वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. आपण एक गीत गाऊया आणि जो प्रभूचा भाग, जे अर्पण आहे, ते आपण देऊया. मागच्या दिवसामध्ये आपल्याला काही डब्बे आम्ही दिलेले होते 40 दिवसामध्ये, की जे आपले उपास जे आपण धरतो, वचनाप्रमाणे आपलं अन्न भुकेला द्यायचं, आपण सेवकांसाठी त्याचा उपयोग होतो. त्या डब्यामध्ये आपण आपलं जे काय उपासाच्या दिवसातील अन्नाचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि टाकत आहे. आणि ते डबे आहेत, आता आपण ते आणू शकत नाहीये. जर भरले असेल तर आपण स्वतः आणखी तसे डबे घेऊन ते
उपासाच्या दिवशी, आराधनेच्या दिवशी आपलं जे अर्पण किंवा दान अर्पण जे असतं ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि मग ते नंतर आपण काय करू शकतो, पाठवू शकतो. त्यांचे डबे भरलेत तर ते फोडून त्यांनी काय करायचं, जो एक नंबर मी सांगतो, 9422018252 9422018252 या नंबरवर गुगल पेवर आपण ते पाठवू शकतो, की जेणेकरून देवाचं कार्य, देवाची सेवा जी आहे त्याला कुठल्याही प्रकारचा खंड जो आहे तो पडत नाही. एक छोटस गीत आपण गाऊया आणि प्रभूचा भाग जो आहे तो आपण प्रभूला देऊया. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, सारे प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। सारे प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। ओहो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। ओह प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। ओहो प्रार्थना करे, आराधना करे, ओ अच्छा है, कितना भला है। ओहो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करूया. प्रेमळ आणि स्वर्गीय प्रभा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो आणि स्तुती करतो. एक सुंदर समय तू दिलास आणि आम्हाला एकत्र केलं. प्रिय परमेश्वरा, या समयाला जे सर्वजण उपस्थित होते प्रभू, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, आरोग्य तू दे, तुझ्या सामर्थ्याने भर. त्याचप्रमाणे जे आजारी आहे, दुःखी कष्ट आहे, ज्यांच्यासाठी प्रार्थनेची विनंती केल्या, त्या प्रत्येकाला स्पर्श कर आणि त्यांना आरोग्य दे. स्वर्गीय प्रभू, मी प्रार्थना करतो प्रेयर पॉइंट मिनिस्ट्री, सर्व सभासद, सर्व मंडळ्या, सर्व पाळक वर्ग आणि आप्तजन प्रभू, या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर. आणि प्रिय बाप्पा, तुझी सेवा जी या ठिकाणी चालू आहे ती सेवा अधिक वाढू दे आणि या सेवेच्या द्वारे सेवा करण्यासाठी प्रभू अनेकांना तू तयार कर. प्रिय प्रभू, जे तू आम्हाला पुष्कळ दिलं त्याच्यातून थोडंसं आम्ही तुझ्या चरणाजवळ ठेवलेलं आहे. ज्यांनी अर्पण दिले प्रभू, त्याचा स्वीकार कर, त्यांना तू आशीर्वादित कर. प्रिय बाप्पा, जे देऊ शकत नाही, ज्यांच्या मार्गात अडखळण आहे, त्यांनी विजय जीवन प्राप्त करून त्यांनी तुला अर्पण द्यावी असं तो होते. आत्मपरीक्षण करून त्यांनी तुला अर्पण द्यावी असं तो होते. धन्यवाद देतो प्रिय बाप्पा, तू प्रार्थना ऐकत आहेस. प्रिय प्रभू, आम्हाला तू आपल्या हातात घे आणि तू आम्हा प्रत्येकाला तू चालव. ही प्रार्थना तुझ्या येशूच्या नावात करतो म्हणून तू ऐक त्या. आमेन. मी आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर घे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमच्या ऋणास मुक्त होतो तसेच तो आमची ऋणे आम्हाला सोड, आणि आम्हाला स्पर्शित आम्हाला तर आम्हाला सर्वांपासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवचा बाप, त्याची प्रत्येक देवचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवचा आत्मा, पवित्र आत्म्याचं सर्व तुम्हा बरोबर उपस्थित असलेल्या
सर्वांबरोबर प्रभूचे दास दासी या सगळ्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळ आमेन. सुवंद्या देवा परात्मा स्तोत्र्याला खालीवा तो बाप पुत्र आत्मा त्रिज्ञाला द्या अनंत आमेन. Praise the Lord सगळ्यांना. आपली काळजी घ्या, सर्वांची काळजी घ्या, कुटुंबाची. आणि पुन्हा एकदा मंगळवार बुधवारच्या झूम मध्ये एकत्र येऊया आणि रविवारी रविवार फेसबुकवर सुद्धा एकत्र येऊया. प्रभू तोपर्यंत आपलं रक्षण करो, आपल्याला आशीर्वाद करतो. आमेन.